तेतूर आमच्या प्रशांतानाय पहिली दिल्ली आणि तेतूर प्रशांत काय तेका वाईट शब्द असे बोलांक ना पण तरी एक बाबून तेका काहीतरी वाईट शब्दान काहीतरी एक शब्द बोललो तेका फटींग म्हणून पण म्हाका दिसना की प्रशांतान बाईट दिली ती त्यांनी खोटी अशी दिवंक ना काय आसा तू डेप्युटी CM आहाय जाल्यार तू एक बारीक डेव्हलप केलाय म्हणून तेका मोठो रिस्पेक्ट मेळना ना आणि तेणे वाईट जो पयलींचो जो ह्यो आसलो सभापती आसलो आमचो राजन आल्लेकर तेचे तेणी उल्लेख केला कित्याक तेचे विजन असले म्हणून तेणी कॉलेजी जावं केले तेणी बस स्टँड केलो खंय तरी लोकांक बरे सेवा मेळ्ळी जे रोड केले जावं गटार बांदले म्हणून तेचो विजन जायना ना म्हणून एकच आमकां एक बाबूचे आमकां वायट दिसलें की आमचो गांवचो जावं आमचो भाव कसो तेका तूं अशे शब्द वापरल्या बरोबर आमचे खंय तरी मन दुखले तेका लागून आमी तुजो एक निशेध कसो करता हे आमचे सगळे तेजे फ्रेंड सर्कल एक निशेध कसो तुजो म्हणून वर्गान आमी केलो कित्याक तूं अशें उलोवपाक जायना कित्याक तुका गेल्या 5 वर्सांक आमचे कोरगांवच्या लोकांनी तुका भरपूर भरघोस मतांनी तुका निवडून दिल्लो आसलो एक मतदार जरी आसलो जाल्यार तेका तूं वायट शब्दान बोलूंक शकना कित्याक तुका थंय वोटींग ना तुका वोट नासतना निवडून दितात ते म्हणून तेचो खंय तर तूं मान दवरुपाक जावो आसलो पूण हो तूं दवरूंक ना म्हणून खंय तरी हे आमचे सगळे भाव तेजे फ्रेंड सर्कल हे रावान एक आमी निशेध करता तुजो तो बोलता ना बोला रे तुमचं बोला भाव म्हणून त्याचं बोला मरे तुम्ही नमस्कार सगळ्यांना हो जो सध्या विषय चाललेला असा तो खरंच निषेधाचाच विषय असा आमचा जो भाव प्रशांत जो काही बोललो ओके बोलला खरी गोष्ट असा पण त्याचा प्रतिसाद म्हणून जो बाबून जो काय बोलला ते ऐकतकच काहीतरी मनात काहीतरी खंत कित्याक कारण प्रशांत हो राजकारणात नवीन भुरगो आसा मानूयात की त्याच्याकडून वेगवेगळे शब्द काहीतरी गेले असतील पण बाबू सारख्या मनशान ज्यांनी आज इतकी वर्षां मोठा राजकारण केला मोठो राजकीय लिडर तो तर अशा मनशा कडसून असे शब्द येवप म्हणजे त्यांनी आपली पत आपण घालून बसा अशी एक परिस्थिती निर्माण झाली आता उदाहरणार्थ तुमकां सांगता काल दिल्लीक येदो मोठो घटना घडली ती जी भुरगीं आसली कॉलेजांतली भुरगीं आसली तेंच्यांनी नाका जाल्ल्यो गाळी म्हणजे अशी कोण आयकूंक जायना अशा प्रकारच्या आवय पर्यंत तेणी तेंच्यो गाळी घातल्यो परंतु मोदीन ह्या सगळ्यांक क्षमा केली आता ह्याच्यात मोठेपणा कोण आयलो अर्थातच मोदी गेलो तसंच त्यांनी जर प्रशांताक मेळान जर ताका एक 4 गोष्टी जर सांगलेले बाबा अशें नासता राजकारणात अशें आसता राजकारणात दोनूय गोष्टी असतात जे असतात ते ऐकून घेवचे असतं परंतु असं जर सांगलेलं तर त्याचं मोठेपणा असलो पण त्यांनी आपला जो मोठेपणा असलो तो मोठो त्यांनी घालयलो एक वेगळ्या प्रकारची निषेध करपासारखी ही गोष्ट झाली दुसरी गोष्ट माझ्या जी कानार येयल्या की त्यांनी असे सांगले की आपण कमलेश्वर देवस्थानात 7 कोटी ते दिल्यात आणि ते सुशोभीकरण आपण केला ह्या महाजनांक काय खबर ना काय अशा प्रकारचं तोय महाजन मी महाजन असे अनेक आमच्या महाजन जवळजवळ अर्धो कोरगांव महाजन असत तर हो जो विषय त्यांनी महाजनाचो देवस्थानचो काढपाची गरज नसली आता वास्तविक अनुसार त्यांनी जे काम केला हे काम खरंच बरं असा पकडण्यासारखं आम्ही तिचे आभारही मानले अजूनही मानता परंतु ते 7 कोटी जो म्हणता ते खरोखरच ज्या कामांक व्हडले काय का आणि खंय खंय गेल्ले असत असो एक प्रश्न निर्माण जाता म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचो बाबू सारख्या मनशान एक सारासर विचार करचो पुढे आपली जी वक्तव्य आहात त्या वक्तव्याचेर त्यांनी बंद नडचा तरच ताका काहीतरी भवित नाही तर तेंचो आपली पत आपण घालून बसतलो अशें म्हाका दिसता हांवूय ह्या गोष्टीचो निशेध करता आयची ही जी सभा जी आसा ती खंयच्या तरी एका विशिष्ट खंयच्या तरी व्यासपीठाचेर ना कारण ह्या जाग्यार जे लोक जे आसात ते वेगवेगळ्या संघटनेतसून येयल्लेले आसात आणि त्या हेतून विशय एकच आसा की प्रशांत गावडे आणि ह्या प्रशांत गावडेक ज्या वेळा आमचे माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर यांनी जो एक स्टेटमेंट दिलो की तो फटींग म्हटलो जो बघा ती अत्यंत चुकीचा
एक माजी उपमुख्यमंत्री यांनी बरीचशी जर कामां जर केली असं जर म्हणता जाय जाल्यार एका सर्वसाधारण जर सामान्य कार्यकर्तो आणि त्या कार्यकर्त्याक जर अशा प्रकारचं जर त्यांनी वक्तव्य केला जाल्यार आमच्या ह्या कोरगावच्या लोकांचा त्यांनी भावना त्यांनी दुखयलेल्या असतात आणि ह्याच्याबद्दल त्यांच्यानी माफी सुद्धा मागपाची असं त्यांनी जाहीर हे केलेलं असा आणि त्याचोच एक भाग म्हणान आयज आम्ही सगळे त्याचे जे मित्रमंडळी आसा त्याचे भाव असतले त्याच्या गांवचे लोक जे असतले ते सगळे जमलेले असत फक्त एका स्टेटमेंटा खातीरच राजकारण हे वेगवेगळी गोष्टी असतले राजकारण एखाद्या संस्थेक निगडीत गेल्याच्या नंतर आरोप प्रत्यारोप असतलेच परंतु वैयक्तिक एखादा विषय तो चोर तो फटींग अशा प्रकारचे आरोप करप ज्या आरोपाक कांयच अर्थ ना अशा प्रकारचे आरोप करप ह्या चुकीचं असा आणि त्याबद्दल त्याचो एक निषेध आणि ते जी काय गोष्ट केलेली असा ती चुकीची असा आणि ह्या दाखवच्या खातीर आम्ही हे सगळे त्याचे जे मित्रमंडळी असतात ते जमलेले असत सो त्यांनी अशा प्रकारचे सत्ता आपण भोगली आणि ते वेगवेगळ्या प्रकारची कामां केली अशा प्रकारची ती जर ती परत ही वक्तव्य करून जर आमच्या कोरगावांतल्याक जर एखाद्याक आयज प्रशांताक म्हटला फाल्यां सकाळीं आनी कोणाक तरी म्हणटलो अशा गोष्टी त्यांनी करचे न्हय त्यांनी राजकारण करप अगदी व्यवस्थित करप दुसऱ्याचेर आरोप दुसऱ्याचेर टिका किंवा वाईट गोष्टी करून न करता आपण कसो बरो ह्या तू लोकांच्या मदीं वाच तू तांकां सिद्ध करून दवर पण अशा प्रकारचं जर हे केलं बघा तर अत्यंत चुकीचं असा त्यांनी परत अशा प्रकारच्या गोष्टी करप ना इतक्याच माझं मत असा माझे मित्र प्रशांत गावडे आयज ह्यांच्या ह्या म्हणजे आमचे कोरगांववासियांच्या वतीन आयज हांगासर निषेध असो निषेध म्हणून एखादे जमलेले आसात आमचे तेचे मित्रमंडळी सगळे गांवचे लोक आणि खरेंच एक वायट दिसता की एक डेप्युटी सीएम आपण 4 टर्म येयला 5 टर्म येयला ह्या मनशाक हे उतरां जी तेणी काडटा तो ती खरोखरच निषेध करण्यासारखी आहा कारण का तूं इलेक्शन हे राजकारण तूं प्रामाणीकपणान कर आमकांय खबर आसा तुजें राजकारण जालें काय तूं पणजेन जर आमी समज कोणें गेलो आसलो मतदार जाल्यार तेका तूं हांगा कित्याक येयलाय त्या वखदार तुजें तें जे गव्हर्मेंटाचे काय स्किमी असतले काय असतले ते तुझ्या त्यांच्या बरोबर रावन तूं थंयसरच तूं ते निभावन घेता आनी आमचो जर पेडणेकार एकटो थंय गेलो जायत जाल्यार तेका तूं परते विचारता की तो पेडण्यात हांगा कित्याक गेला आपूण येता मरे एका बेरेस्ताराक तुमकां मेळपाक ही सगळी तुजी वक्तव्यां आसात आनी त्याच वक्तव्यांतून हे एक निर्माण जाल्लें एक प्रशांत गावडे सारकेल्याक तूं म्हटलेलें हे राजकारण वेगळें तूं कोणाक खंयच्या पार्टी कडल्यान वयता किंवा तूं खंयच्या पार्टी कडल्यान वयता तेका अजून बरोच टायम आसा पण तू जी ही विधानां करताय ती खरीच लोकांक आमच्या कोरगांववासियांक खूप वायट दिसता कारण काय ही प्रॅक्टिकल तू प्रत्यक्षान कोणाक तरी टार्गेट करून बोललेल्या भाशेन बोलता शक्यतो राजकारण तेणी प्रामाणीकपणान करचें कारण का कोरगांववासी जेंकां वयर काडूंक शकतात जाल्यार ते तांकां घराय धाडपाची तेंची ताकद आसा आनी हे तेंच्यांनी प्रत्येक वेळार दाखयल्लें आसा तेका लागून परतून एकदां सांगता की राजकारण करतना तूं एक प्रामाणीकपणान कर कोणाक वायट पर्सनली उलोवन ताका टार्गेट करून तूं वचनाका इतकेंच सांगता नमस्कार आयज हांगा जमलेले सगळे खंयच्या पक्षाचे न्हू पण राजकारणी न्हू अशें न्हू सगळे आमी एक प्रशांताचे म्हाजो भाव तो प्लस हे सगळे आमी फ्रेंड सर्कल उलोवपाचो विशय म्हणजे तेणी म्हटला की देवस्थानाक 6 कोटी आपण त्या 7 कोटी दिल्या आणि हो प्रशांत गावडे हो देवस्थानाचो महाजन हांवूय महाजन हांवूय कमिटी मेंबर पण आज पर्यंत खंयच्याच राजकारणान देवस्थान आणि राजकारण मिक्स करूंक ना राजकारण वेगळें देवस्थान वेगळी गोष्ट आसा तूं देवस्थानाक काम केलें आमकां तूं ब्युटिफिकेशन करून दिलें मिनिस्टर आसलो सगळें मान्य आसा पण ते राजकारणान कोणीच खंयच्याच बाबतीन राजकारण आनी देवस्थान हाडचें न्हू आनी तेणी हाडचें न्हू हें म्हटलां ते देवस्थान आनी महाजन म्हटलां पळय हें सामकें चुकीचें आसा तेजें तेणी तशें म्हणप न्हू तेणी त्या बद्दल तेणी विचार करप आनी फुडें उलयतना मातसो हे शब्द वापरप ना इतलें सांगपाचें आसा सगळ्यांक नमस्कार आमचे मित्र प्रशांत गावडे जे आमच्या देवस्थानचे महाजन आसा पण त्याचबरोबर आमच्या बरोबर ते सगळ्या ज्या वेगवेगळे कार्यक्रम आम्ही करतात ताच्या बरोबर आमच्या बरोबर असतात ते माझ्या बरोबर शाळेच्या कमिटीचेरय ते जॉईंट सेक्रेटरी म्हणून काम करतात आणि तांकां एक लागण्यासारखो असो शब्द फटींग हो शब्द वापरलो गेलो आणि तो सुद्धा एक बाबू आजगावकर सारख्या एका सिनियर राजकारण्या कडल्यान जेका खरें म्हणजे
राजकारणात कशें उलोवपाचें आसता हाचें बऱ्यापैकी ज्ञान आसा. अशा मनशान आमच्या ह्या मित्राचेर जी चिखलफेक केली ताचो निशेध करपाक आमी हांगा जमल्यात. खरें म्हणजे राजकारणात चिखलफेक आसता, पण अजून गोंयची इलेक्शन डिक्लेअर जावंक ना. त्यो पार्ट्यो बिल्ट्यो ज्यो कितें आसा तें काय ठरोवंक ना अजून. आनी आदींच ही खंय तरी एक सुरवात करप कितें तरी, आनी म्हणून कोणाक तरी टार्गेट करप. म्हणून कोरगांवांतल्या आमच्या मित्राक प्रशांत गावडेक हो टार्गेट केलो. ताचें खूब वायट दिसता. खरें म्हणजे कोरगांव हो एक मोठो गांव ह्या मतदारसंघातलो, आनी खूब मोठें वोटींग आमच्या गांवांत आसा. आनी हो गांव जेणी सांबाळून दवरलो तोच राजकारणांत यशस्वी जाल्लो आसा. ताचे मुळे बाबून हे जे कितें वक्तव्य केलें हें बरोबर न्हय. म्हाका दिसता की हाच्या फुडें ताणें खूब काळजी घेवची. ताणेंच अशें न्हय, सगळ्याच राजकारण्यांनी ही काळजी घेवची की एकमेकार खंय चिखलफेक करूंक जायना, एकमेकाच्या व्यक्तिमत्वाचेर दोश लावंक जायना, आनी तुमचें राजकारण तुमी बऱ्या भशेन करचें इतलीच विनंती ह्या निमित्तान करता. आनी बाबू आजगांवकर हांच्यांनी जे कितें वक्तव्य केलें ताचो हांव सगळ्या कोरगांव वासियां तर्फे निशेध करता. धन्यवाद. अजून बोलता अजून तू मिलिंद बोलता. राजू राजू ते राजू नमस्कार. आयज आमी शिवाजी चौक कोरगांव आसात. त्यामुळे सगळ्यांक पयलीं छत्रपती शिवाजी महाराजांक वंदन, तसेच कमळेश्वर पंचायतांक नमस्कार. आयज आमी हांगा जमले तर प्रशांत गावडे आमचे मित्र हांकां डेप्युटी माजी CM बाबू आजगांवकर हांणी हे शब्द वापरलो फटींग म्हणा, तेचो निशेध करपाक आमी हांगा जमलेले आसात. आनी तो आतां भाशणां करून जायना, भाशणां करपाची न्हू असो ताका एक आनी एक शब्द वापरलो. आतां बाबू सुद्दां भाशणां पेडणे मतदारसंघान करता. तो काय भाशणां करतना नोकरी दिता काय? म्हणटा मतां ही भाशणां करून जायनात ना म्हणटा. मागीर आमी ताका प्रश्न विचारता की तूं आतां जे कॉर्नर मिटिंगेक येता भाशणां करता तेन्ना तूं काडून बोल्सान दवरल्या नोकरे, आतां तूं फटयता न्हू. पळय, बाबू आजगांवकर आमकां पेडणेकारांक देव म्हणटा. देव जर तूं म्हणटा जाल्यार 4.5 वर्सां खंय आसलो? जशें इलेक्शन लागीं पावले तसो तूं पेडण्यान एंट्री मारतशीच तूं लोकांक आमकां देवांक कितें कितें म्हणूंक लागले. म्हणजे तूं पेडणेकारांक कितें कितें म्हणूंक लागलो न्हू. सुरवात केले 4.5 वर्सां पेडणे बरें थंड आसले, कोणाची किटकीट नासली, पण हेणी पावल दवरचेनी सुरवात जाली की फटींग म्हणपाक सुरवात केली. आयज जर तूं देव म्हणटा, देव कार्य म्हणटा ते आत्ताच वारयेक वचान येयले. कोण तरी वारयेक वयता, देवाचो खंयच्या तरी वाडदीस आसता तेका वयता, जत्रा आसता तेन्ना खंय तरी घोटी भरतात. म्हणजे हे वार्षिक चालू आसता. खंय तरी वर्साक अडचण येयली जाल्यार फुडल्या वर्सा जाता ती गजाल. मागीर तूं 4.5 वर्सां देव जर म्हणटा जाल्यार खंय वयता? खंय आसलो पेडणेकारांक सोडून गेल्लो? आयज खंय तरी तुका याद येयली त्या देवांची? तूं भक्त पळोवन गेलो न्हू. आमी देव जर म्हणटा जाल्यार हांव तेचो निशेध करता की ह्या गजालीक तूं आयज पेडणेकारांक एक तर पेडणेकाराच्या नांवार तूं डेप्युटी CM गेलो, आतां कितें मुख्यमंत्री जावंक सोदता? कितें पेडणेकार पिशे आसात? तूं नाका जाल्ले वक्तव्य करतलो आनी अशात हे जावचें आनी खपोवन घेवचें ना. आनी हेच्या फुडें सुद्दां आमी सुद्दां हेचो निशेध करता. जर तेणी चूक मागूंक ना जाल्यार बाबूक हे फुडें हांगा फिरावंक सुद्दां मुश्कील जातलें. देव बरें करूं. सगळ्यांक नमस्कार. आजचो विशय सगळ्यांक खबर आसा. आणि सांगची गोष्ट म्हटल्यार प्रशांत हो म्हाजो म्हाका दिसता तुमच्या पयलींच्यान मी ताका वळखता. जाली 40 वर्सां 40-45 वर्सां मी ताका वळखता. आनी थंयच्यान जें आमचें रिलेशन आसा तें आमी केव्हाच तोडूंक दिवना, हेच्या फुडें तोडूंक दिवचो ना. आज एका गोश्टीक लागून ताका खूब वायट दिसला. मी ताका काही गोष्टी सांगले, पण ताका जर वायट दिसला जाल्यार ते आमी धरूं जाय की आमकांच तेणी म्हटलेल्या भशेन जाता. सो बाबू सारक्या मनशान अशें करूंक जायनासला. अशें कोणाक जर लागतात ते शब्द वापरप ना. तुका राजकारण करूच्या प्रत्येक राजकारण हय सुद्दां खूब जाण राजकारणी आसतले, आमच्या सारके समाजकारण करतात. आमकां जास्त राजकारण लागना, पण एक म्हाज्या भावाक किंवा म्हाज्या एका मित्राक जर अशा गोष्टीन वायट दिसता, ताका म्हाकाय वायट दिसता. ताका लागून मी बाबूचो निशेध करता.
कोण बोलता मध्ये नमस्कार सगळ्यांक. कालच्या 4 दिसा पयलीं एक आमी व्हिडिओ पळयलो तेमी. त्या व्हिडिओन बाबू आजगांवकारान उपमुख्यमंत्री 2 फावटी आसलो. तेणी आमच्या कोरगांवच्या भावाक म्हाज्या कसो कोरगांवकार आमी स्वाभिमानी कोरगांवकार कशे, तर प्रशांत गावडेक तेणी फटींग म्हटलो. फटींग म्हणटना कसो म्हटलो की समीर साळगांवकाराचे पोटले वाटले आणि माजऱ्या मतदारसंघात पोटले वाटले आणि त्यांनी फटयले. तू काय मी म्हणते तू काय वाटूंक ना आणि तुका काय त्यांनी फटोवंक ना. जर तू माझ्या भावांक जर कोरगांवकार माझ्या प्रशांताक जर तू फटींग म्हणटा जाल्यार ह्या शब्दाक आमी निशेध करता. पूण हेच्या फुडें तुका सांगता, जर तू आमच्या कोरगांवकाराक जर परत कांयतरी वायट शब्द बोललो जाल्यार आमी कोरगांवकार सगळे उठान तुज्या घरा कडेन वयतलो, असा माझी 2 उतरां सांगून देव बरें करूं.